अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा आज धारणी तालुक्यात पहिलाच दौरा पार पडला। या दौऱ्यात त्यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या। अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी धारणी तालुक्याच्या पहिल्याच दौऱ्यावर होते। धारणी येथील विश्राम भवन येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धारणीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली। या भेटीदरम्यान मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी ई-केवायसी केंद्र आणि सेतू केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली। तसेच आशा स्वयंसेविकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आरोग्य विभागालाही भेट देऊन त्यांनी संपूर्ण मेळघाटातील आरोग्यविषयक समस्यांचा आढावा घेतला। या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मेळघाटातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही दिली। सुरुवातीला मला हे सांगायचं आहे की प्रस्तुतीचे पूर्वी जे काम करतो सेवा देणं बाहेर काम करतात भरपूर आहे, पण बाकी जणांना पण वेळ देणं महत्वाचं आहे। ठीक आहे, बरोबर. विशेषतः बाल मृत्यू दर कसा कमी केला आणि आता माता मृत्यू दर कमी करण्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल काही तुम्हाला सांगायचं आहे? दुसरं कोणी बोलत नाही। सगळ्यांना माझा नमस्कार। माझ्या सगळ्यांना नमस्कार। जिल्हाधिकारी यांच्या या दौऱ्यामुळे मेळघाटातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने पावले उचलले जातील अशी अपेक्षा आहे। या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।